एकीकडे जगभरात जंगल तोडली जात आहेत आणि इथे एका साध्या स्त्रीने मात्र स्वतःच्या हाताने एक अख्खं जंगल उभं केलं। ही आहे त्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट। जाणून घेऊया आजच्या व्हायरल इन्साइट्स मधून। सालू मरादा थिम्मक्का आणि त्यांचे पती चिक्कय्या हे कर्नाटकातील कोडूर गावातील अत्यंत साधं गरीब जोडपं होतं। चिक्कय्या गुरं राखायचे तर थिम्मक्का छोट्याशा शेतात काम करून आपलं घर चालवायच्या। उत्पन्न कमी, आयुष्य संघर्षमय आणि त्यातच मूलबाळ नसल्याचं मोठं दुःख त्यांच्या मनात होतं। पण त्यांनी या दुःखाला हार मानली नाही, तर त्यातूनच एक विलक्षण मार्ग शोधला। त्यांनी झाडांना आपलं मूल मानायचं ठरवलं। बंगळुरू नीलमंगला महामार्गावर एकही झाड नव्हतं। उन्हामुळे प्रवास करणं कठीण व्हायचं। हे पाहून त्यांनी वडाच्या झाडाची लागवड सुरू केली। सुरुवातीला लोकांनी त्यांना अडवलं, प्रश्न विचारले, हे काय करताय तुम्ही? पण या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या ध्येयावर ठाम राहून काम सुरूच ठेवलं। पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वतःच फांद्यांपासून रोपं तयार केली आणि रोज 3 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी पाणी घातलं, जपलं, गुरांपासून वाचवलं, अगदी आपल्या लहान लेकरांसारखं संगोपन केलं। हळूहळू त्यांनी दरवर्षी झाडांची संख्या वाढवत नेली आणि 60 वर्षाच्या अथक परिश्रमातून शेकडो भले मोठे वडाचे वृक्ष उभे केले। आज त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या झाडाची थंड सावली, शुद्ध हवा आणि शांतता अनुभवायला मिळते। 1991 साली चिक्कय्या यांचं निधन झालं, पण थिम्मक्का यांनी हे कार्य जपून ठेवलं। त्यांच्या या निस्वार्थ कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। एका व्यक्तीने सुरू केलेलं हे कार्य पुढे संपूर्ण समाजापर्यंत पोहोचलं। पद्मश्री सालू मरादा थिम्मक्का यांचं वयाच्या 114व्या वर्षी निधन झालं, पण त्यांनी निर्माण केलेला हा हिरवा वारसा आजही जिवंत आहे, जो अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील। जग झाडं तोडत राहिलं आणि त्या शांतपणे आयुष्यभर झाड वाढवत राहिल्या। म्हणूनच त्या फक्त एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या चालत्या बोलत्या एक निसर्ग होत्या। थिम्मक्का यांच्या प्रेरणेने आपणही निसर्गासाठी एक पाऊल उचलायला हवं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।